कुठले आहेत अण्णा? काय बघायला मक्का? 1480. कोणतं बियाणं होतं? मुद्रा 44. खर्च जर पाहिला ना दादा, खूप खर्च आहे. आता याला 1000 रुपये पिशवीने पेरलेला आहे. त्याच्यानंतर खाद्य बियाणं 2140ची बियाण्याची पिशवी आहे. आणि जर हा भाव पाहिला तर खर्च सुद्धा निघत नाही. जर विचार केला तर काय 5 किलोनी थैली कवडाल भेटत 21 रुपयाले आणि हाई कवडाल भेटी नाही. अहो मक्की कवडा द्यायला ना 1400 रुपये 1480 रुपये क्विंटल. म्हणजे दादा अक्षरशः 2100 रुपये क्विंटल, 2100 रुपये एक बॅगचे दिलेले आहे आणि हा 1480 रुपये आज गेलेला आहे. 1 क्विंटल मक्की आम्हाला भेटला, आम्ही दिला तो 1480 मध्ये आणि विकत जो घेतला तो 3.5 किलो बॅग होती ती. 4.5 किलोची बॅग होती. ती बॅग आम्हाला भेटली 2100 मध्ये. कसं शेतकरी जगेल तरी कसा? शेतकरी वन येणार 5 किलो तात्पर्य एकच आहे की आज 1480 रुपये क्विंटल आणि मक्की देतोय आणि बॅग घेताना आम्ही 2100 रुपयाने घेतोय. आणि दुसरी गोष्ट 2100 रुपयाचं खत सगळा जर त्याचा पेरणीसाठी कापणीसाठी 500 रुपये रोज पेरणीसाठी म्हणजे कापणीला लागतो, मोडायला लागतो, सगळा जर खर्च काढायला गेला तर एकरी याला 40,000 रुपये खर्च येतो आणि मका होतोय 55,000चा. जर सर तुम्ही सांगा की कशा पद्धतीने शेतकरीने जगायचं आणि कोणत्या पद्धतीने उत्पन्न काढायचं आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करायचा, मुलाचं शिक्षण किंवा इतर लग्न हे ते कोणत्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. याच्यावर सरकारचं काही धोरण आहे का बुवा? आमचा फक्त रुसवा आणि राग एकच गोष्टीवर आहे की सरकारने या गोष्टीवर काहीतरी याचा विचार करायला पाहिजे की मागच्या वर्षी आज आम्ही मका विकत होतो 2200 रुपये 2300 रुपये क्विंटल आणि तोच मका या वर्षी विकतोय आम्ही 1400 आणि 1500 रुपये क्विंटल. तर हेच गोष्ट आमच्या लक्षात येत नाही की सरकार सांगतंय की आजचे दिन आएंगे, ऐसा होएगा वैसा होएगा. तर हे आजचे दिन आहेत का सरकारचे? एवढंच माझं सरकारवर रोष आहे की हा आजचे दिनचा सरकार आहे का? दरवर्षी सांगता असं होईल तसं होईल, तर कोणत्या पद्धतीने होणार आहे? फेडरेशन फक्त नावाला खरेदी चालू सांगितले 2400 रुपये घेतले जातात. असे जे व्हिडिओ आता आमचे तुम्ही मुलाखत घेत आहेत, असे मुलाखत घेऊन जे व्हिडिओ काढतायत ना सर, ते करोडपती होत आहेत आणि शेतकरी रोडपती झाला आहे. त्याला अशी कंडिशन झाली आहे त्याची की शेत विकावं की घर विकावं, पोट कसं भरावं हेच त्याला कळत नाही. सर हा मुद्दा सरकारपर्यंत सुद्धा पोहोचत नाही, पण मीडियावाल्यांचा पैसा होऊन जातो. तर मला एक खात्री आहे की तुम्ही तरी तुमच्यासारख्याने तरी हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचावा ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की ही गोष्ट सरकारपर्यंत भिडली पाहिजे आणि सरकारने या गोष्टीवर काहीतरी विचार विनिमय केला पाहिजे. नाही माऊली, आम्ही तर टाकतो पण शेतकरी अशा व्हिडिओना सपोर्ट करत नाही पाहिजे तसं. नाही ना सर, सपोर्ट का बरं करणार नाही? जास्तीत जास्त शेअर सगळेजण सपोर्ट लाईक सगळ्या गोष्टी करू तुम्हाला आणि तुमच्या मागे तुम्ही आल्याबरोबर आम्ही तुमच्या जवळ आलो. का बरं? शेतकऱ्यांचे काहीतरी तुम्ही आवाज आणि खरोखर तुम्ही काही वारी आहेत शेतकऱ्यांची. तुम्ही एक चांगलं काम करताय. फक्त तेवढा अन्न सरकारबद्दल निरोप पोसाडा. एवढी विनंती करतो. तुला धन्यवाद.